Friends, today we are going to see the examples on marketing. बाजार हाट जे आपण करतो त्याच्यावरची आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहेत. अशी 3 एक्झाम्पल्स आपण समोर घेणार आहे. अर्थातच ही होमवर्कची आहेत. मी थोडी मदत करणार आहे, बरोबर? तर बघूया, लक्षात घ्या कसं आहे. हे एक एक्झाम्पल आहे पेज नंबर 21 वर. सॉल्व्ड दुसरं एक्झाम्पल आहे, लक्षात घ्या. तर इथं त्यांनी असं सांगितलंय, सर त्यांची काहीतरी दुकान आहे, म्हणजे घड्याळ विक्रीचं दुकान आहे, लक्षात घ्या. शॉप ऑफ वॉच आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट डेला त्यांची विक्री झालेली आहे ॲनालॉग वॉच आणि डिजिटल वॉच. तुम्हाला माहित आहे सर, डिजिटल वॉच म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉच सर त्याच्यामध्ये, आणि या ठिकाणी ॲनालॉग वॉच म्हणजे काट्याचं घड्याळ असं लक्षात घ्या. काट्याचं घड्याळ, ज्याला काटे असतात त्याला ॲनालॉग वॉच असं म्हणतात, काटे असणारं वॉच. आणि ह्याला इलेक्ट्रॉनिक वॉच. तर पहिल्या दिवशी काट्याची 11 घड्याळं विकली आणि इलेक्ट्रॉनिक 6 घड्याळं विकली आणि त्यांना पैसे एवढे मिळाले. दुसऱ्या दिवशी लक्षात घ्या, काट्याची घड्याळं 22 विकली, इलेक्ट्रॉनिक वॉचेस 5 विकले, ही रक्कम मिळाली, लक्षात घ्या. तर त्यांनी सांगितले की सेलिंग प्राइस काढा प्रत्येक घड्याळाचं. मग या ठिकाणी ॲनालॉग वॉचचं सेलिंग प्राइस X मानूया आणि डिजिटल वॉचचं सेलिंग प्राइस लक्षात घ्या Y मानूया. म्हणजे आपण इथं समजा घेतलं लेट सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच BX आणि लेट सेलिंग प्राइस ऑफ डिजिटल वॉच BY रुपीज. हे लक्षात घ्या. म्हणजे काट्याचा घड्याळ X रुपयाला मिळेल आणि इलेक्ट्रॉनिक घड्याळ लक्षात घ्या Y रुपयाला मिळेल, लक्षात घ्या. तर आपण काट्याचे घड्याळ 11 विकलेत, एक घड्याळ विकून X रुपये मिळणार आहेत. मग 11 घड्याळ विकून किती मिळणार बघा सर, 11X मिळणार. एक घड्याळ विकून X रुपये मिळणार आहेत. मग 11 घड्याळ विकून किती मिळणार बघा सर, 11X मिळणार. इलेक्ट्रॉनिक घड्याळ 6 विकणार आहे, किंमत आहे Y. एक घड्याळ विकून Y रुपये मिळणार आहेत. आणि तर 6 घड्याळ विकून किती येणार सांगा सर, 6Y. आणि ह्या दोघांची बेरीज त्यांनी किती दिली आहे, 4330. रिझल्ट नंबर 1. बघा, आपल्याला समजते का? सोपा एकदम. समजा काट्याच्या घड्याळाची किंमत, लेट अस सपोज दॅट सेलिंग प्राइस ऑफ ॲनालॉग वॉच इज 100. काट्याच्या घड्याळाची किंमत समजा 100 आहे. तर किती किंमत होईल 11 घड्याळांची? प्राइस ऑफ 11 वॉचेस, 11 into 100, दॅट इज 1100. तसंच एका ॲनालॉग वॉचची किंमत X आहे, अशा ॲनालॉग वॉच 11 आहेत. मग प्राइस किती होईल, 11 into X, दॅट इज 11X. आणि डिजिटल वॉच किती आहेत, 6. समजा डिजिटल वॉच 100 रुपयाला आहे, 6 वॉचचे किती होणार, 600 होणार, 600. पण डिजिटल वॉच लक्षात घ्या, एक डिजिटल वॉच Yला आहे आणि असे डिजिटल वॉच 6 आहे. 6 into Y अमाऊंट इज 6Y. आणि टोटल अमाऊंट किती आहे सांगा, 4000. सिमिलरली हियर, एक ॲनालॉग वॉच X रुपयाला आहे. द प्राइस ऑफ वन ॲनालॉग वॉच X. वी हॅव सोल्ड 22 ॲनालॉग वॉच. द प्राइस ऑफ 22 ॲनालॉग वॉच किती होईल, 22 into X. 22 into X इज 22X. या ठिकाणी डिजिटल वॉचची प्राइस किती आहे, Y. किती डिजिटल वॉच विकले, 5 डिजिटल वॉचची पैसे किती येतील, 5Y, दॅट इज 5Y. टोटल अमाऊंट किती सांगा सर, टोटल अमाऊंट म्हणजे प्लस किती, 7330. 7330. रिझल्ट नंबर 2. आता सर आपण हे सोडवायचं आहे. हे इलिमिनेशन मेथडनी सोडवता येईल. त्यामुळे आपल्याला याच्यातला Xचे इक्वेटिंग द कोइफिशियंट ऑफ X घ्या. मग हे 22 आहे, हे कसं 22 करायचं, तर ह्याला 2नी मल्टिप्लाय करायचं. हे 22 2नी पहिल्याला, 2नी दुसऱ्याला, 2नी तिसऱ्याला. म्हणजे इक्वेशन कसं होईल बघा, 2 into इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 आहे तसं. आणि मग 2नी याला गुणा आणि इक्वेशन 2 घ्या, खालची साइन्स बदला. म्हणजे लक्षात घ्या, या ठिकाणी संपू जाईल 2 into इक्वेशन 1, 2नी आतमध्ये गुणायचं, इक्वेशन 2 खाली तसंच ठेवायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं, खालचं चिन्ह बदलायचं, तुम्हाला X आणि Yच्या व्हॅल्यूज मिळतील.
मग एक्स ची व्हॅल्यू किती येणार सांगा सर, 290, आणि वाय ची व्हॅल्यू किती येणार, 190. तर हे होमवर्क आहे सर, होमवर्क 33 होमवर्क आहे. आपण एक कराल, पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. सॉल्व्ड एक्झाम्पल. आता आपण आणखीन एक बघणार आहोत. लक्षात घ्या, प्रॉब्लेम सेट मधलं दुसरं एक्झाम्पल. पेज नंबर 29 वरती एक्झाम्पल आहे सर. हे प्रॉब्लेम सेट मधलं दुसरं एक्झाम्पल आहे. बघा, एक कांताबाई म्हणून आहेत, कांताबाई. ह्या बाई काय करतायत, बॉट. बॉट म्हणजे सर खरेदी करणे. त्यांनी खरेदी केले. काय खरेदी केले कांताबाईनी, बॉट म्हणजे खरेदी केलं. त्यांनी काय खरेदी केले, 1.5 किलो चहा आणि लक्षात घ्या 5 किलो साखर खरेदी केली. आणि त्यांनी शी पेड ₹50 ॲज अ रिटर्न फेअर फॉर रिक्षा. त्यांनी ओझं जास्त होतं ना सर, बाईला उचले ना, 1.5 किलो चहा आणि 5 किलो साखरेचं, म्हणून येताना त्यांनी रिक्षा केली आणि रिक्षाला ₹50 दिले. टोटल एक्सपेन्स किती आला, 700. एक्सपेन्स म्हणजे खर्च. आता हा रिक्षा सहचा खर्च आहे. मग रिक्षा सह जर सोडला, रिक्षाचे 50 जर वजा केले तर किती होणार बघा सर, 700 वजा 50 म्हणजे किती येणार, 650. आणि हे 650 रुपये कशाला लागले सांगा सर, हे दुकानदाराला दिले. 50 रुपये रिक्षाचे वजा केले आणि 650 रुपये त्या दुकानदाराला दिले 1.5 किलो चहा 5 किलो साखरेसाठी. मग त्यांच्या असं लक्षात आलं, शी रिअलाइज्ड दॅट. रिअलाइज म्हणजे लक्षात येणे. रिअलाइज म्हणजे काय बघा सर, लक्षात आलं त्यांच्या की बाय ऑर्डरिंग ऑनलाईन गुड्स, गुड्स म्हणजे माल, ऑनलाईन जर का मालाची ऑर्डर दिली तर कॅन बी बॉट विथ फ्री डिलिव्हरी. ऑनलाईन जर का आपण मालाची ऑर्डर दिली तर तुम्हाला डिलिव्हरीचे चार्जेस नाहीत, रिक्षाचे चार्जेस नाहीत, आणि प्राइस मात्र सेम प्राइस आहे. साखरेची जी 1 किलो साखरेची किंमत तीच आहे आणि चहाची पण किंमत तीच आहे. डिलिव्हरी फ्री आहे, ते रिक्षाचं भाडं नाही. सो नेक्स्ट मंथ म्हणून पुढल्या महिन्यामध्ये शी प्लेस्ड, बघा सर, शी प्लेस्ड द ऑर्डर ऑनलाईन. तिनं ऑनलाईन ऑर्डर दिली फॉर 2 kg टी. 2 kg चहा घेतला, 7 kg शुगर घेतली आणि तिनं 880 रुपये दिले. तर त्यांनी असं सांगितलं, लक्षात घ्या, फाइंड द रेट ऑफ शुगर अँड द टी पर kg. मग आपण काय करूया, लक्षात घ्या, इथं लिहूया. काय लिहूया लक्षात घ्या की रेट काय येईल, लेट रेट ऑफ शुगर, बरोबर सर. लेट पहिल्यांदा चहा असल्यामुळे आधी चहा घेऊया सर आणि मग शुगर घेऊया. पहिल्यांदा चहा आणि मग शुगर. लेट रेट ऑफ टी, रेट ऑफ टी पर kg, प्रत्येक किलोचा चहाचा दर काय म्हणूया, X रुपये. 1 किलो चहाचा दर X रुपये. आणि लक्षात घ्या, लेट रेट ऑफ शुगर पर kg, प्रत्येक किलोचा साखरेचा दर तो किती येईल बघा सर, Y रुपीज. लक्षात घ्या, साखरेचा दर किती येणार, Y येणार. मगासारखंच आहे, लक्षात घ्या सर. हे आता जर का आपण बघितलं, 1.5 किलो चहा आहे सर हा. आता 1.5 किलो ह्याचं आपल्याला कसं करायचं बघा सर. हे 1.5 किलोचं करत असताना 1.5 किलो म्हणजे काय, तर पुढचं 1 आहे, खालचं 2 आहे, वरचं 1 आहे. लक्ष द्या, पुढचं 1 आहे, खालचं 2 आहे, वरचं 1 आहे. खूप महत्वाचं. मग हे कसं सोडवायचं, खालच्यानं पुढच्याला गुणायचं, खालच्यानं पुढच्याला गुणायचं, त्यात वरचं मिसळायचं. काय लक्षात ठेवलं, खालच्यानं पुढच्याला गुणायचं, त्यात वरचं मिसळायचं. 2 1 जा 2, 2 + 1 = 3. म्हणजे 1.5 म्हणजेच काय सांगा सर, तर 3/2. 1.5 म्हणजेच काय सांगा सर, 3/2. 2 1 जा 2, 2 + 1 3, 3/2 म्हणजे 1.5. 3/2 म्हणजे 1.5. लक्षात घ्या, 1.5 kg चहा म्हणजे 3/2 kg. मग लक्षात घ्या, 1 किलो चहा किती आहे, X रुपये. मग 1.5 किलो चहाचे पैसे किती होतील, तर 1.5 किलो चहाचे पैसे होतील सर 3/2 × X. यांनी याला गुणलं सर, यांनी याला गुणलं, 3/2 × X. 5 किलो साखर आहे, 5 किलो साखर, 1 किलो साखर कितीला आहे, Y रुपयाला. म्हणजे 5 किलो साखर किती होणार, 5Y. कितीला होणार सर, 5Y. टोटल व्हॅल्यू प्लस
किती दिले दुकानदाराला? 650. 700 नाही दिले, 50 रिक्षाला दिले. 50 रिक्षाला दिले, ते वजा केले. मी दुकानदाराला 650 रुपये दिले. 1.5 किलो चहा, 5 किलो साखर, रक्कम दिली 650. रिझल्ट नंबर 1. या ठिकाणी लक्षात घ्या, इकडे या, इथे आला तर ते ऑनलाईन केलेली आहे. आणि ऑनलाईन करत असताना लक्षात घ्या, इथं जर का बघितलं आपण तर ही 2 किलो चहा आहे. एक चहा 100 रुपयाला 1 किलो चहा. 2 किलो चहाचे किती होणार? 2x प्लस साखर 7 किलो आहे, साखरेचा दर आहे y. 7 किलो साखरेचा दर 7y बरोबर. त्यांनी पैसे किती दिले दुकानदाराला? 880. रिक्षाला दिले नाहीत, डिलिव्हरी फ्री आहे, 0. आता लक्षात घ्या, हे आपल्याला सोडवायचं आहे. लक्षात घ्या, हे सोडवत असताना हे जरा 2 दमवणार आहे बघा सर, हे 2 दमवणार आहे. मग आता काय करूया? हे 2 दमवणार असेल तर ह्याला समजा आपण 2नी प्रत्येकाला गुणलं बरं का सर. हे 2 दमवणार, ह्याला रिझल्ट नंबर 1 म्हणायला नको. ह्याला जर का आपण 2नी प्रत्येकाला गुणलं तर लक्षात घ्या, हे 2 निघून जातील असं मला वाटतंय. तुमच्या लक्षात आलं का? हे छेदामधलं डिनॉमिनेटर मधलं 2 नको आहे. डिनॉमिनेटर मधलं 2 नको असेल तर याला 2नी मल्टिप्लाय करूया. 2नी पहिल्याला, 2नी दुसऱ्याला, 2नी तिसऱ्याला, असं मल्टिप्लाय करू सर. म्हणजे कसं होईल बघा सर, हे 2नी मल्टिप्लाय केल्यानंतर इथं एक्झाम्पल कसं होईल? 2नी मल्टिप्लाय ह्याला केलं, 2 ला 2 कॅन्सल, किती शिल्लक राहिले बघा सर? दॅट इज, म्हणजेच इथं लिहितो दॅट इज 2नी 2 ला लक्षात घ्या कॅन्सल झाले, 3x राहिले. प्लस पुन्हा लक्षात घ्या, 2नी ह्याला मल्टिप्लाय केले, 2 5 जा 10y. 2नी ह्याला मल्टिप्लाय केलं, 650 इंटू 2, 650 इंटू 2, 200, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 12 प्लस 1 इज 13. तर या ठिकाणी 1300 असं झालं सर. याला म्हटलं रिझल्ट नंबर 1, हे रिझल्ट नंबर 2. मग आता ही 2 इक्वेशन्स एकाखाली एक लिहूया आणि इलिमिनेशन मेथड वापरूया सर. म्हणजे कसं होईल बघा सर, लक्ष येते का बघा, इथे कसं होईल तर या ठिकाणी पहिलं इक्वेशन 3x प्लस 10y इज इक्वल टू 1300, रिझल्ट नंबर 1. दुसरं इक्वेशन 2x प्लस 7y इज इक्वल टू 880, रिझल्ट नंबर 2. आता इक्वेटिंग करा सर आणि x इक्वेट करा, x चे सगुणक समान करा. कसे करणार? x चे सगुणक समान, खालच्या 2नी वर गुणा, वरच्या 3नी खाली गुणा, खालच्या 2नी वर गुणा, वरच्या 3नी खाली गुणा. 2नी पहिल्याला, 2नी दुसऱ्याला, 2नी तिसऱ्याला, 3नी पहिल्याला, 3नी दुसऱ्याला आणि 3नी तिसऱ्याला. बरोबर आहे सर. आणि मग ह्याच्या खाली एक वाक्य लिहायला लागेल, 2 इंटू इक्वेशन 1, 2 इंटू इक्वेशन 1 मायनस 3 इंटू इक्वेशन 2, 3 इंटू इक्वेशन 2. मग ह्याचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या आन्सर येईल. x ची व्हॅल्यू 40 रुपये, x ची व्हॅल्यू जी आहे लक्षात घ्या, पहिल्यांदा चहा आहे, x ची व्हॅल्यू 300 येईल. ही जी x ची व्हॅल्यू आहे ही 300 येईल. लक्षात घ्या सर, x ची 300 व्हॅल्यू येईल आणि y ची 40 रुपये येईल सर. y ची किती येईल? 40 रुपये येईल. Therefore the rate of tea is 300 rupees and the rate of sugar per kg is 40 rupees. अशा प्रकारचे उत्तर येईल. हे एक्झाम्पल आपण सोडवायचं आहे. लक्षात घ्या सर, हे होमवर्क आहे, होमवर्क नंबर 34. तर अशा प्रकारचं खूप सुंदर गणित आहे, हे आपण करावं. हिथंच फक्त एक महत्त्वाची गोष्ट होती, हा डिनॉमिनेटर मधला 2 नको होता, हा 2 कॅन्सल करण्यासाठी आपण ह्याला 2नी गुणलेला आहे. लक्षात घ्या, बरोबर आहे का? बघा आपल्याला निश्चितपणाने येईल मला असं वाटतं. आणखीन एक एक्झाम्पल आपण बघणार आहे, प्रॉब्लेम सेट 1 मधलं आपण जे बघणार आहोत याच प्रकारचं मार्केटिंग वरचं एक्झाम्पल आपण बघणार आहोत, जे पेज नंबर 29 वरतीच आहे, एक्झाम्पल नंबर 3. प्रॉब्लेम सेट वरचं आपण एक्झाम्पल पाहतोय. लक्षात घ्या. अनुष्का नावाची एक पोरगी आहे आणि आनंद नावाचा एक पोरगा आहे. अनुष्कानं आनंदकडून 2500 रुपये घेतले. अनुष्कानं आनंदकडून 2500 रुपये घेतले. त्यात तिनं 100 रुपयाच्या एक्स नोटा घेतल्या.
50 रुपयाच्या वाय नोटा घेतल्या. मग 100 रुपयाच्या मी 2 नोटा घेतल्या की 200 होईल. 100 गुणिले 2 200. 100 रुपयाच्या 5 नोटा घेतल्या की 500 रुपीज होईल. 100 इंटू 5 500. पण 100 रुपयाच्या जर मी x नोटा घेतल्या तर अमाऊंट किती होणार? 100x. 50 रुपयाची 2 नोटा घेतल्या तर 50 इंटू 2 100 रुपये होईल. 50 रुपयाच्या 10 नोटा घेतल्या तर 50 इंटू 10 500 होईल. पण 50 रुपयाच्या मी वाय नोटा घेतल्या म्हणजेच अमाऊंट होणार 50y. आणि अमाऊंट टोटल अमाऊंट किती झाली? टोटल म्हणजे ऍडिशन किती झाली? 2500. 2500 झाले. लक्षात घ्या सर. बरोबर आहे का? बघा सर, आता त्यांनी असं सांगितलं दिस इज द रिझल्ट नंबर 1. हे रिझल्ट नंबर 1 लक्षात घ्या सर. आता हे आणखीन थोडं आता त्याला रिझल्ट नंबर 1 म्हणू नका, हे इझी करता येते. लक्षात घ्या, हे एक 0 आहे, हे एक 0 आहे, हे एक 0 आहे. त्यामुळं डिव्हायडिंग ईच टर्म बाय 10 असं तुम्हाला करता येईल. लक्षात घ्या सर, डिव्हायडिंग ईच टर्म बाय 10 ह्याला म्हणता येईल बाय फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन हे इक्वेशन आलं. आणि डिव्हायडिंग बाय 10, डिव्हायडिंग ईच बाय 10 म्हणजेच कसं झालं सर, हे पहिलं डिव्हायडेड बाय 10 प्लस दुसरं डिव्हायडेड बाय 10 इज इक्वल टू तिसरं डिव्हायडेड बाय 10. न्यूमरेटर घ्या 100x, हे घ्या 50y आणि इथे घ्या 2500. काय काय कॅन्सल होईल? 0 कॅन्सल होईल सर. हा 0ला हा 0, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल. काय शिल्लक राहिलं बघा सर? शिल्लक राहिलं 10x प्लस 5y इज इक्वल टू 250. अजून पण सर कमी होईल. अजून पण ह्याच्यात 5 ने डिव्हाइड होतं सर ह्याच्यामध्ये. बरोबर आहे सर, ह्याच्यामध्ये आणखीन 5 ने डिव्हाइड होऊ शकतं. बरोबर आहे सर, 5 ने डिव्हाइड केलं. डिव्हायडिंग ईच टर्म बाय 5 आणखीन सोपं करता येईल. डिव्हायडिंग ईच बाय 5 म्हणजे कसं होईल बघा, पहिल्याला 5 ने डिव्हाइड करता येईल, दुसऱ्याला 5 ने डिव्हाइड करता येईल, तिसऱ्याला 5 ने डिव्हाइड करता येईल. लक्षात घ्या सर. बरोबर आहे का? बघा सर, म्हणजे कसं झालं बघा, या ठिकाणी हे 10x, हे 5y आणि हे 250. म्हणजे कसं झालं बघा सर, हे 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 5 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 5 जा 25, 5 0 0. म्हणजे इक्वेशन काय झालं बघा सर, इक्वेशन झालं 2x प्लस y इज इक्वल टू 50. रिझल्ट नंबर 1. आता सेकंड कंडिशन बघा सर, बाय सेकंड कंडिशन. बाय सेकंड कंडिशन ती कशी होईल बघा सर. सेकंड कंडिशन काय आहे? इफ आनंद वुड हॅव गिवन हर अमाउंट, जर का आनंदनं तिला रक्कम दिली असती बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स, नंबर इंटरचेंज केले असते सर. म्हणजे आता एक्स नोट्स ऑफ ₹100 नाही, वाय नोट्स ऑफ ₹100 हे नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज केले असते. म्हणजे आफ्टर इंटरचेंजिंग असं म्हणूया सर. आफ्टर इंटरचेंजिंग, आफ्टर इंटरचेंजिंग काय होईल बघा सर. आफ्टर इंटरचेंजिंग नोट्स इंटरचेंज केल्या सर, इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. आफ्टर इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. आता नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज केलं तर काय होईल? इथं एक्स नोट्स ऑफ ₹100 नाही, वाय नोट्स ऑफ ₹100. काय होईल बघा सर, वाय नोट्स ऑफ ₹100, वाय नोट्स ऑफ ₹100. आणि इथं वायच्या ऐवजी एक्स, एक्स नोट्स ऑफ, एक्स नोट्स ऑफ ₹50. मग असं जर केलं तर अनुष्काला ₹500 कमी मिळाले असते. ₹500 कमी. कुणापेक्षा? मगाशी 2500 मिळाले, 2500 मध्ये ₹500 कमी म्हणजे सर 2500 मधून 500 कमी मिळाले असते, म्हणजे 2000 मिळाले असते. 2500 पेक्षा 500 कमी मिळाले असते म्हणजे 2000 मिळाले असते. लक्षात घ्या. मग चेंज करूया सर. बघा आता ₹50 एक्स नोटा म्हणजे 50x, ₹100 वाय नोटा म्हणजे 100y. आणि अमाऊंट किती मिळाली असती सांगा? 500 कमी म्हणजे 2000 ही मिळाली असती. मग ह्याच्यामध्ये सर डिव्हाइड करा, डायरेक्ट 50 ने डिव्हाइड करून टाका.
डायरेक्ट 50 डिव्हाइड करू शकतो सर आपण, बरोबर आहे सर. 50 आपण समजा डिव्हाइड केलं तर काय होईल, किंवा इथं 2 पाहिजेल आहे सर, इथं 2 पाहिजेल आहे, इथं 2 घेता येईल, म्हणजे इक्वेटिंगला मायनसला निघून जाईल ना. इथं 2 आहे, इथं 2 कसे घेता येईल, 25 ने डिव्हाइड करू. 25 2 जा 50, 25 4 जा 100, 25 8 जा 200, 25 0 0. 25 ने केलं तर 2x राहतंय. पुढचं एक्झाम्पल सोपं. त्यामुळे थोडं डोकं चालवायचं. इथं म्हटलं डिव्हायडिंग, बघा सर, डिव्हायडिंग each by 25, म्हणजे सर इथं पहिलं भागिले 25 प्लस दुसरं भागिले 25 प्लस तिसरं भागिले 25, म्हणजे इथं किती झाले बघा सर, 50x आहे असंच, प्लस 100y आहे असंच, आणि इथं सर 2000. आता डिव्हाइड करा बरं, कसं होईल बघा सर. 25 1 जा 25, 25 2 जा 100, 25 2 जा 50, 25 1 जा 25, 25 4 जा 100, 25 1 जा 25, 25 8 जा 200, 25 0 0. Therefore इक्वेशन काय झालं, 2x प्लस 4y इज इक्वल टू 80. रिझल्ट नंबर 2. मग सर हे 2x आहेत, हे 2x आहेत, लक्षात येते का बा सर, हे 2x आहेत आणि हे 2x आहेत, सबस्ट्रॅक्शननी कॅन्सल होईल. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2, इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. पुढचं तुम्हाला करता येईल सर, होमवर्क 35. आणि जर तुम्ही सोडवलात तर तुम्हाला x म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. x म्हणजेच काय सांगा, 100 रुपीजच्या नोट्स, 100 रुपीजच्या नोट्स 20 येतील, आणि लक्षात घ्या 50 रुपयाच्या नोट्स म्हणजे y त्या 10 येतील. x ची व्हॅल्यू 20 येईल, y ची व्हॅल्यू 10 येईल. आन्सर दिलेला आहे. तर या पद्धतीने आपण करून घ्या. मला असं वाटतं की नक्की येईल तुम्हाला. हा इंटरचेंजिंग करत असताना इथं x नोट्स ऑफ 100 च्या ऐवजी y नोट्स ऑफ 100 करायचं, आणि y नोट्स ऑफ 50 च्या ऐवजी x नोट्स ऑफ 50 घ्यायचं, आणि घेताना पहिलं x घ्यायचं. 50 रुपयाच्या x नोटांची रक्कम 50x आधी घ्यायचं, 100 रुपयाच्या y नोटाची रक्कम 100y. हे अगोदर x वाले अगोदर, मग y वाले घ्यायचे, सोपं जातं. बरोबर आहे सर. तर अगदी इझी एक्झाम्पल्स आहेत. हे 3 होमवर्कची या ठिकाणी आपण झाली. निश्चितपणाने आपण होमवर्क करावीत अशी इच्छा आहे, बरोबर सर, आपण नक्की कराल आणि ती आपण करावीत अशी विनंती.